नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। झोमॅटो क्लाउड किचनसाठी मी कुठल्या वस्तू पॅकेजिंगसाठी वापरते ते तुम्हाला मी दाखवत आहे। या ठिकाणी मी सिल्वर डबे घेतलेले आहे, यात मी मॅगी पॅक करून देते आणि इथे काट्याचे चम्मच घेतले आहे मॅगी खाण्यासाठी। या ठिकाणी आपण अशा प्रकारे टेप पट्टी वापरतो डब्याला पॅक करण्यासाठी, त्याच्यामुळे पदार्थ डब्यातून बाहेर येत नाही, तर चांगल्या प्रकारे टेप पट्टीने त्याला पॅक करायचं। या ठिकाणी आपण टमाटर केचपचे पॅकेट घेतलेले आहे आणि चिंचेच्या चटणीचे सुद्धा पॅकेट घेतलेले आहे, जे आपण वडापाव आणि सँडविच सोबत देतो। या ठिकाणी आपण रबर ठेवले आहे एका डब्यात, जे सिल्वर पाउच आहे त्याला पॅक करण्यासाठी रबरचा वापर होतो। आणि हा डबा आहे 250 ग्रामचा प्लास्टिकचा डबा आहे। या डब्यामध्ये मी भाजी पॅक करून देते। याला असे झाकण आहे आणि हे बघा, या ठिकाणी आपण घेतलेले आहे सिल्वर पाउच। सिल्वर पाउच छोट्या मोठ्या साईजचे येतात। एक सिल्वर पाउच मी मोठ्या साईजचा घेतलेला आहे, यात मी वडापाव पॅक करून देते। आणि जे थोडे छोट्या साईजचे सिल्वर पाउच आहे त्यात मी सँडविच आणि पुरी सुद्धा पॅक करून देते। या ठिकाणी मोठं पॅकेट आपण केचपचं घेतलेलं आहे, यात 100 पीस येतात। आणि हा सिल्वर रोल घेतलेला आहे मी पोळी पॅक करण्यासाठी, यात कधी मी पुरी सुद्धा पॅक करून देते। अशा प्रकारचं पॅकेजिंगचं सामान मी माझ्या क्लाउड किचनसाठी वापरते। आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।